निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, मी किटू. आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आता आम्ही असे रेडी झालेलो आहोत आणि 7:30 पावणे 8 झालेले आहेत आणि आज आपण कुठे जाणार आहोत? सगुणाबाग रिसॉर्ट. येस, तर सगुणाबाग नेरळला आहे, तर तिथे आज जाणार आहोत. तर आम्ही जाणार आहोत सगुणाबागला आणि बाहेर खूप पाऊस पडतोय आणि खूप मजा येणार आहे. खरं तर आमचं असं होतं की जाता जाता पाऊस नको पडायला ट्रॅव्हलिंगमध्ये, पण आता पडतोय. बघूया आता तिकडे कसं आहे वातावरण नेरळला. तर तुम्ही पण आमच्याबरोबर चला नेरळला सगुणाबाग बघायला. तुम्हाला पण मी दाखवते की तिकडे काय काय आहे. लहान मुलांसाठी खूप काही छान छान खेळण्यासाठी आहे. तर आम्ही जसं एन्जॉय करू तसं तुम्ही सुद्धा या व्हिडिओमार्फत नक्की एन्जॉय कराल. तर चला आपण भेटूयात आता डायरेक्ट नेरळला. तर चला, आता आपल्याला घाई झालेली आहे आणि डोंबिवलीवरून आम्हाला ॲक्च्युली 8:30ची ट्रेन आहे आणि आम्ही राहतो ठाकुर्लीला. ठाकुर्ली टू डोंबिवली आणि मग डोंबिवलीवरून ट्रेन पकडायची आहे. माझ्या सगळ्या फ्रेंड्स ऑफिसमधल्या, कोणी विक्रोळीवरून येणारे, कोणी घाटकोपरवरून, कोणी कल्याणवरून, असं सगळं आम्ही एकमेकांना भेटत जाणार आहोत. बापरे, ढग गडगडतात. आज पाऊस कसा असणार आहे माहिती नाही आहे. तर चला आमच्याबरोबर एन्जॉय करायला. तर आता इथे आम्ही ठाकुर्ली स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि ट्रेनची वाट बघत आहोत. तर बघा किती जोरात पाऊस पडतो आहे. ट्रॅव्हलिंगमध्येच खूप पाऊस इथे आम्हाला लागलेला आहे आणि आम्ही त्याच ट्रेनमध्ये बसणार आहोत ज्या ट्रेनमध्ये अंधेरी किंवा विक्रोळीवरून जे बसणार आहेत ना माझे सगळे कलिग्स, तीच ट्रेन आम्ही इथे कॅच करणार आहोत. त्यामुळे त्याच ट्रेनची आम्ही इथे वाट बघत आहोत आणि आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि मस्त सीटसुद्धा मिळालेली आहे. तर नेरळ म्हणजे अगदी कर्जतच्या पुढे मला वाटतं नेरळ आहे. आम्ही विचारून त्यांना स्टेशन्स विचारले, कारण डाऊन साईडला कधी जाणं होत नाही आणि मस्त अशी जागा मिळालेली आहे आम्हाला इथे. आम्ही नेरळला पोहोचलो आणि तिथे बाहेरच रिक्षा लागलेल्या असतात. तर त्यांनी ना आम्हाला काहीतरी 150 रुपये सांगितले पर रिक्षा. तर आम्ही तिघांनी 50 असे कॉन्ट्रीब्यूट करून रिक्षेतून आम्ही गेलो. तर अशा आम्ही 2 रिक्षा केलेल्या. तर बघा बाहेर पावसाचं वातावरण किती दिसतं आहे. भरपूर पाऊस पडतो आहे आणि खूप मज्जा येणार आहे. तर हे जे सगुणाबाग आहे ना, ते आपण 2 सीझनमध्ये फिरू शकतो. एकतर पावसामध्ये ना इथे ग्रीनरी खूप छान असते आणि थंडीतून सुद्धा आपण इथे फिरायला जाऊ शकतो. तर हा व्हिडिओ मी थोडासा लेट पोस्ट करते आहे, कारण आम्ही मला वाटतं दिवाळीच्या 15-20 दिवस अगोदर इथे सगुणाबागला गेलेलो. पण वेळ नसल्या कारणामुळे ना मला हा व्हिडिओ लवकर पोस्ट नाही करता आला. पण ठीक आहे, आता थंडी जवळ आलेली आहे. डिसेंबरच्या एंडिंगला मस्त छान अशी क्रिसमस सुट्टी असणार आहे, क्रिसमस वेकेशन असणार आहे. तर अशावेळी तुम्ही छान या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. तर ते कसं आहे हे कळण्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा इथे खूप छान अशी ग्रीनरी आहे. छान, आता तुम्ही बघितलं असेल की कमळाचं तळं होतं आणि जिथे जावं तिथे छान अशी झाडी होती आजूबाजूला दुतर्फा. आणि इथे आता पाऊस असल्यामुळे ना खाली चिखल आहे. तर बघा छान झाडावर असे चिक्कू लागले होते आणि आम्ही ते बघत होतो. मुलांना सुद्धा दाखवले की बघा आपण जे बाजारात विकत चिक्कू घेतो ना, हे असे झाडावर छान तोडून आपण खाऊ शकतो. पण हे थोडेसे कच्चे होते त्यामुळे आम्ही ते तोडले नाहीत. तर बघा छान असा गावचा रस्ता कसा असतो की नाही, तसा रस्ता आहे. मस्त छान असं फिरायला मजा येत होती. खरं तर त्या रिक्षावाल्यानं ना आम्हाला खूप बाहेर सोडलं, कारण आम्ही सुद्धा पहिल्यांदाच गेलेलो त्याच्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं. पण जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा त्या रिक्षावाल्याला ना पूर्ण आतपर्यंत सोडायला सांगायचं आहे, कारण जवळजवळ 15 ते 20 मिनटं आतपर्यंत आपल्याला चालायला लागणार आहे. पण ठीक आहे, आम्ही एन्जॉय करत करत आतमध्ये गेलो. तिथे काय काय पेड ॲक्टिव्हिटीज पण आहेत, अनपेड ॲक्टिव्हिटीज पण आहेत. तर असं सगळं बघत बघत आजूबाजूचं तळं, छोटीशी नदी. तर नदीच्या मध्ये सुद्धा ना छान अशी बघा घरं आहेत. तर हे घर पण ना पर डे 2000 रुपये असा त्याचा चार्ज होता. हे आम्हाला माहीत नव्हतं. आणि जर इथे यायचं असेल ना तर वन डे पिकनिक अजिबात करू नका, जशी आम्ही केली. इथे यायचं असेल ना फिरायला तर नक्की 1 दिवस स्टे करा. खूप छान आहे, कारण आम्हाला पेड ॲक्टिव्हिटीजमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी करायला मिळाल्या नाहीत. अनपेड ॲक्टिव्हिटीज एवढ्या होत्या ना. अनपेड म्हणजे काय, आपलं जे पण काही स्टार्टिंगला आपण जे पैसे भरतो, जे आमच्याकडून काहीतरी 1800 रुपये घेतले होते, तर त्याच्यामध्ये ना फुल डे आपण खूप एन्जॉय करू शकतो. काही ठिकाणी ना मस्त मातीची छोटी भांडी बनवायची. लहान मुलांना खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत. पण
तो वेळ पूर्ण वन डेमध्ये पुरत नाही, तर मग पेड ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण जाऊच शकत नाही, कारण इतका वन डेचा वेळ आहे ना आपल्याला हे सगळं करण्यासाठी पुरत नाही. तर इथे बघा असं ना जागोजागी ना बोर्ड लावलेले आहेत की कोणत्या पेड ॲक्टिव्हिटीज आहेत आणि कोणत्या अनपेड ॲक्टिव्हिटीज आहेत. तरी आम्ही ना बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. किट्टूला तर खरं छान ना अशी छान छान मातीची भांडी बनवायची होती आणि तिकडे ना तो माणूस असतो, मस्त चाक असं फिरवतात, तिथे माती असते आणि ते ना आपल्याला दाखवतात की कसं ते मातीचं भांडं किंवा एखादा मातीचा पॉट बनवायचा. पण जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा तिथे लाईट गेली होती आणि माहीत नव्हतं की किती वाजता लाईट येणार आणि जेव्हा लाईट आली तोपर्यंत त्याचा टायमिंग संपलेला होता. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, कारण त्यांचा टायमिंग 5 वाजेपर्यंतच असतो आणि त्याच्यामुळे ना 5च्या अगोदर ती ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे होती. तर ह्या सगळ्या गोष्टीचा ना अंदाज आपल्याला येत नाही. जर आपण वन डे राहू ना तर ती गोष्ट आपण दुसऱ्या दिवशी कॅरी ऑन करू शकतो. तर हे बघा इथे आम्ही आता मेन आतमध्ये ना एंट्री केलेली आहे. इथे बाहेर ना एक असं काउंटर आहे, तिथे काउंटरला आपली सगळी एंट्री वगैरे होते प्रॉपर. तिकडे आपल्याला पैसे पे करायचे असतात, तिथून आपल्याला एक पावती मिळते आणि मग ती घेऊन आपण आतमध्ये एंट्री करायची. तर हे बघा ह्या एंट्रीला छान असा गणपती बाप्पा आहे आणि छान असा मस्त मजेत असा रिलॅक्स झोपलेला आहे. जसं त्या बाप्पाकडे बघूनच आपल्याला असं वाटतं की वाव, ही खरंच रिलॅक्स होण्याची जागा आहे. आणि तिथे ना छान पुढे तुम्हाला दिसेल की एक पांढरा उंदीर आहे ना त्याच्या आजूबाजूला फिरत होता. आणि इथे बघा इथे छान अशी जी बांबूच्या टोपल्या असतात ना ते सुद्धा विकायला इथे बसले होते. छान आपण ते लॅम्प म्हणून वापरू शकतो, म्हणजे त्याच्या आतमध्ये एक लॅम्प लावू शकतो. आणि इथे ना असे छान छान प्राणी होते जे सगळेजण असं मस्त छान हातात घेऊन फोटो काढत होते आणि खरं डेंजर होते हे प्राणी खरं बघायला गेलं तर. तर मी सुद्धा ट्राय केलेलं की हे हातात घेण्यासाठी, पण अगदी काही सेकंदच आपण घेऊ शकतो. तर हे आमच्याबरोबर हे सर आले होते, त्यांनी हे हातात घेतलेलं आणि जसं त्यांनी हातात घेतलं ना सगळेजण घाबरायला लागले. आमच्या टीममध्ये छोटे जे मेंबर्स होते. तर हे बघा मी मगाशी जसं सांगितलं की नाही की गणपती बाप्पांच्या आजूबाजूला मस्त छान असा पांढऱ्या रंगाचा उंदीर इथे भटकत असतो, तर तसा हा उंदीर मामा आहे. आणि खरंच गणपती बाप्पांकडे बघून इतकं छान वाटतं आहे की नाही. तर हा बघा हा आहे चॉकलेटी रंगाचा प्राणी आणि तिथे आहे तो हिरव्या रंगाचा आहे. मगर कसं असतं ना त्याच पद्धतीने आहेत आणि प्रत्येकजण ह्याला हातात घेऊन छान असे फोटो काढत होतं. तर त्याच्यानंतर आम्ही इथे नाश्ता करायला पोहोचलेलो आहे. छान असे कांदे पोहे होते आणि इडली सांबार चटणी असं होतं. छान टेस्टी ब्रेकफास्ट होता. तर खरंच म्हणजे इकडचं जेवण खूप छान आहे. कॉफी किती आहे? तर इथे ना आणखीन एक गोष्ट मला फार आवडली, ती म्हणजे इथे कॉफीसुद्धा मिळत होती. कारण ना मी चहा पित नाही, मी कॉफी पिते. पण मी जिथे जिथे फिरायला जाते ना तिथे चहा ब्रेकफास्ट सगळं अवेलेबल असतं, पण कॉफी मात्र तिथे मिळत नाही. पण इथे हे खूप छान होतं, अगदी माझ्या मनासारखं, की कॉफीसुद्धा खूप छान होती. आणि इथे ना छोटे छोटे असे प्लांट्स होते, तर आपण इथून सुद्धा प्लांट्स विकत घेऊन घरी घेऊन जाऊ शकतो. त्याचप्रमाणे ना समोर असे ना इकडच्याच झाडांच्या लाकडापासून बनवलेले असे काही लाकडी टेबल्स, डायनिंग टेबल टाईप जे छोटे छोटे टेबल्स असतात ना जे आपण गॅलरीमध्ये यूज करतो, त्या पद्धतीचे टेबल्स होते विकायला. तर आता इथे आम्ही मोठे सुद्धा अगदी लहानग्यांसारखे वागत होतो. छान मस्त झोपाळ्यावर झोके घेत होतो. तर इथे आता मोठा प्रॉब्लेम असा झाला होता की आम्ही चौघेही अगदी मोठे होतो, त्यामुळे ते वजन एकमेकांना काही झेपत नव्हतं. आणि मगाशी जे झोके घेत होते त्याच्यामध्ये एकच मोठी होती, बाकी तिघेही छोटे छोटे होते. त्यामुळे ते छान झोका घेता येत होता. आम्हाला तो झोका घेता येत नव्हता, तरीसुद्धा आमची काही जिद्द, आम्ही इकडे काही म्हणजे हरलो नाही आणि आम्ही मस्त झोका घेतलेला आहे इकडे. खूप छान वाटत होतं. अगदी आपण म्हणतो ना, आम्ही सुद्धा लहानांबरोबरच लहान होऊन मस्त एन्जॉय करत होतो आणि सगळी जी पण काही आमची मंडळी होती आमच्याबरोबर ती सुद्धा छान एन्जॉय करत होते.
तर त्याच्यानंतर आम्ही असं छान थोडासा पाऊस कमी झाला तर आम्ही बाहेर पडलो, कारण ना बाहेर पण असे छान छान छोटे छोटे झोके होते. तर निसर्गाच्या सानिध्यात ज्याला राहायला आवडतं ना, जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना ही जागा ना अतिशय आवडू शकते. खरंच खूप छान आहे. तर बघा इथे किट्टू म्हणजे देवजा इकडे छान अशी झोके घेत आहे. माझ्या मैत्रिणीची मुलगी पण आहे, तर तीसुद्धा झोके घेत आहे. आणि बाहेर ना अशा अगदी थोड्या थोड्या अंतरावर हे झोके असे झाडाला बांधलेले होते. ह्याला खरं तर ना हिंदोळे म्हणतात. कोणाला हा शब्द माहीत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा सगळेजण प्रयत्न करतात आणि मस्त म्हणजे मजबूत होते ते लाकूड जे इथे वापरलेलं ना ते सुद्धा इकडच्याच झाडांचं होतं आणि मजबूत झोके होते. अगदी कोणी मोठी व्यक्ती जरी त्याच्यावर बसली किंवा उभी राहिली तरी ते पडण्यासारखे नव्हते, कारण झाडं जी वृक्ष होते ना ते सुद्धा असे मजबूत होते आणि त्यांच्याच फांद्यांवर हे हिंदोळे बांधले होते. तर बघा मी छान असे झोके घेत आहे उभे राहून. इतकं छान वाटत होतं ना, मस्त वरती छान पाऊस पडतोय आणि मी अशी छान अशी पावसामध्ये निसर्गाच्या सानिध्यात झोके घेत आहे. तर ही बघा ही आहे कविता, माझी कलीग, ऑफिसमधली फ्रेंड. सगळेच जण आम्ही ऑफिसमधलेच होतो आणि खूप एन्जॉय केला. म्हणजे ना लिटरली मला शब्द कमी पडतील या जागेबद्दलचे. तर आता त्याच्यानंतर ना इकडे जी बकरी आहे ना, बकरी ती पण इथे पाळलेली. तर तिला ना मी पान भरवण्याचा प्रयत्न करत होती, कारण त्यांना ना अशी छोटी छोटी पानं खूप आवडतात. पण या बकरीचं मला वाटतं पोट भरलेलं. तर आता इथे मी ना या बकरीला म्हणजे खायला घातलं तर तिने लगेच खाल्लं. इतकं सुंदर वाटत होतं की नाही. असं ही सगळी मजा आहे ना ही अशी गावच्या साईडलाच करायला मिळते. तर इथे ना तुम्ही थोडंसं आधी ऐकलत ना, तर तुम्ही ऐकलं असेल की किट्टू म्हणाली ना की गाईला काय भरवतेस. तर ऐकलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ थोडासा मागे करून बघा. तर तिने ना त्या बकरीला गाय म्हटलं आहे. तर बघा अशी आपल्या मुलांची अवस्था आहे की त्यांना गाय बकरीमधला फरकसुद्धा कळत नाही आहे. तर त्याच्यामुळे ना इकडे त्यांना अशा गावच्या ठिकाणी घेऊन येणं खरंच गरजेचं आहे. तर हे बघा इथे ना ज्या पण काही अनपेड ॲक्टिव्हिटीज आहेत ना, की इमू फार्मिंग दाखवणे, त्याच्यानंतर पाणरेड्यावर बसणे, असे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण जेव्हा एंट्री करतो ना तेव्हा आपल्याला त्याच्याबरोबरच मिळतात. तर या बागेमध्ये ना मधमाशांना ना पाळून त्याचंसुद्धा प्युअर मध काढलं जातं आणि ना ते याच सगुणा बागमध्ये विकलं जातं. तर हे मध कसं बनवलं जातं याची सविस्तर माहिती आहे ना पुढे या व्यक्तीने दिलेली आहे, ती नक्की ऐका. ये जो मधुमक्खी है ना, इसका नाम है एपिस मेलिफेरा हिंदी। ये जो मधुमक्खी है ना, इसका नाम है एपिस मेलिफेरा और यहाँ से उनका मेन डोर है जो अंदर आने का बाहर निकलने का, ऊपर से ढक्कन पैक रहता है। ये जो मधुमक्खी है 1-1.5 किलोमीटर जा सकती है। जिधर फ्लावर्स रहेगा उस फ्लावर्स में से नेक्टर्स लेके इस पेटी के अंदर आती है। फिर एक पेटी में से वो मुंह में से हनी अलग करती है नेक्टर्स में से, और उसका काम दिन भर चालू रहता है। शाम को अंधेरा होने के बाद सब मधुमक्खी ये पेटी में आती है। सुबह होने के बाद फिर से उनका काम चालू रहता है। ऐसे 2 टाइम हनी निकाल सकते हैं। इसमें टोटल 8 फ्रेम्स है। जो सेंटर वाला जो फ्रेम है उसमें उनके एग और ब्रीड करते हैं, और साइड का जो फ्रेम है उधर उनका ब्रीड होता है। तो वो हनी कलेक्ट करने के बाद वो हनी कैसे निकालते हैं मैं आपको बताता हूँ। ये ऐसा एक फ्रेम आपको मैंने दिखाया था और इसके ऊपर सब मधुमक्खी थी। जब हनी पूरा कलेक्ट हो गया ना, ये होल्स पूरा हनी स्टॉक करके सील करते हैं। तो फिर स्टार्टिंग में है फ्रेम उठाने का, उसके ऊपर जो मधुमक्खी है उसको एक ब्रश से पेटी के अंदर गिराने का, और खाली फ्रेम लेने का जिसका हनी रहता है, ऊपर से चाकू से ऊपर का छिलका निकालने का, और ये फ्रेम जो सामने मशीन रखा है उसमें रखने का। तो फिर ये मशीन ऐसे गोल घूमती है स्पीड में। गोल घूमने के बाद बोल्स के अंदर का हनी सब बाहर निकलेगा, और एम्प्टी वाला फ्रेम है फिर से उसके अंदर रख सकते हैं। फिर से वो हनी कलेक्ट करेगी। वैसे 2 टाइम हनी निकाल सकती है। तीसरी टाइम ये जो फ्रेम ऐसे खराब हो सकता है, फिर उसमें हनी कलेक्ट नहीं करती मधुमक्खी। तो फिर क्या करने का, ये जो फ्रेम तोड़ के उससे बी वैक्स निकलता है, उस वैक्स से लिप बाम, कैंडल, मूच वैक्स बनाते हैं। और ये जो फ्रेम है खाली वाला एम्प्टी वाला, ये निकालने के बाद जो एम्प्टी फ्रेम रहता है ना वो रखने का। फिर इसके ऊपर ऐसा ही छत्ता बनाएगी मधुमक्खी, फिर हनी कलेक्ट करेगी। वैसे साल में 3 बार हनी निकाल सकते हैं। हनी निकालने के बाद उसको फिल्टर करते हैं, कांच के बोतल में पैक करके हमारा एक शॉप है वहाँ पे सेल करते हैं। तो जिथे हनी कलेक्ट करतो. तर इथे मधमाशांपासून मध कसं बनवलं जातं ही सगळी माहिती घेऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा पुढे निघालो, कारण पुढे काय काय होतं तर आमच्याबरोबर एक गाईडसुद्धा फिरत होता आणि त्या गाईडच्या मागे आम्ही फिरत होतो. तर बघा किती छान अशी हिरवळ आहे आणि नारळाची मोठी मोठी झाडं आहेत, बागा आहेत
आणि किती छान हिरवळ वाटत होती ना. तर ही हिरवळ ना पावसाळ्यातच बघायला मिळते. तर आम्ही आपले सगळे ग्रुप मिळून त्या गाईडच्या मागे मागे जात होतो. आता पुढे पण तो काही थोडी थोडी माहिती देणार आहे. नहीं रहते पता है आपको। पहले रहता था, अभी नहीं है। सर कांटा वगैरह जो रहता है ना खूब देर रहते हैं, हाथ पैर वगैरह चुभ जाए, 10-15 दिन ऐसा ही रह गया अंदर ही अंदर, तो पूरी स्किन कड़क हो जाती है, बौरी पूरी कड़क होने के बाद उसको ऑपरेशन वगैरह करना पड़ता है। तर या सगुणा बागेमध्ये ना काही औषधी झाडे सुद्धा आहेत. तर त्याचा काय उपयोग आहे ना याची माहिती हे गाईड आपल्याला देत होते. तर आपल्याला कधी कधी पायांना भोवरी होते की नाही, तर त्याच्यासाठी ना या झाडाचा काहीतरी त्यांनी उपयोग सांगितला. 2 लीटर पानी डाला हुआ है, इसके ऊपर एक लोखंड की जाली है। आज लेमन ग्रास का ऑयल निकाल रहे हैं, तो उसके ऊपर 5 kg लेमन ग्रास के पत्ते डाले। बीच में हम लोखंड की जाली क्यों रखते हैं, क्योंकि पत्ते और पानी एक दूसरे को टच हो जाएंगे तो पूरा पानी ही मिलेगा, ऑयल नहीं मिलेगा। आगे यहाँ पे एक कॉपर की कॉइल है, 100 डिग्री सेल्सियस तापमान पे पानी उबाला जाता है। पानी की जो भाप तैयार होती है कॉपर के कॉइल में आगे आके कंडेंस होता है। आगे एक कांच की बोतल रहती है, तो गर्म ऑयल कांच की बोतल में स्टोर होगा, तो बोतल ग्लास में उस साइड एक इनपुट और आउटपुट वाला पाइप लगा हुआ है, ताकि ठंडा पानी जो है कॉपर के कॉइल में स्टोर करते हैं, गर्म पानी बाहर निकाला जाता है। कॉपर की कॉइल ठंडी होने के बाद ऑयल जो है इस कांच की बोतल में स्टोर करते हैं। ऊपर हल्का सा लेयर दिख रहा है, एकदम हल्का सा ये ऑयल है। 1 घंटे के प्रोसेस में हम ऐसे 4 या 5 बोतल निकालते हैं, 20 या 25 ml तक ऑयल मिलता है। प्रोसेस छोटा है इसलिए ऑयल कम मिलता है, प्रोसेस बड़ा रहेगा तो ऑयल ज़्यादा मिलेगा। ये जो ऑयल है हम इंजेक्शन या ड्रॉप से सेपरेट कर देंगे। नीचे का बचा हुआ पानी रहता है, इससे हम रूम फ्रेशनर बनाते हैं, या आप डायरेक्टली जैसे क्लीनर वगैरह यूज़ करते हो उसी हिसाब से यूज़ कर सकते हो। डिस्टिलेशन प्रोसेस आपको समझी होगी, इनके बेनिफिट्स बता देता हूँ। ये जो तीनों ऑयल है तो हम डिफ्यूज़र में यूज़ करते हैं फ्रेग्रेंस के लिए, या घर में डिफ्यूज़र नहीं है तो 1 लीटर गर्म पानी में 2-4 झाग डालकर जैसे कि रूम फ्रेशनर की तरह यूज़ कर सकते हो, या घर में लादी पोछा वगैरह करते हो उसका भी यूज़ कर सकते हो। यूकलिप्टस का जो है वगैरह रहती है, सॉफ्ट क्रीम वगैरह ले सकते हो, सर दर्द हो रहा होगा सिर को लगा सकते हो। लेडीज मेहंदी वगैरह निकालते हो, मेहंदी को कलरिंग के लिए भी यूज़ किया जाता है। लेमन ग्रास का जो है पूरे दिन फ्रेश थकवा वगैरह रहता है, तो रात को सोने के टाइम पिलो को लगा के सो सकते हो, उससे अच्छी से अच्छी नींद आ सकती है। पूरा ऊपर से तर इथे जो बंब दिसतोय ना तिथे ना लेमन ग्रासचं जे ऑइल असतं ना ते इथे बनवलं जातं, जे आपण डिफ्युजरमध्ये वापरतो. तर किंवा आपल्याला जर लादी पुसायचं असेल ना तर त्या पाण्यातसुद्धा हे वापरतो. तर इथे बघा छान असं पपनसचं झाड आहे. तर आम्ही हळूहळू पुढे पुढे जाऊन काय काय बघत होतो. तर हे पपनस छोटे होते, अजून पिकायचे बाकी होते. तर हे आहेत लेमन ग्रासच्या सगळी म्हणजे पाती आहेत आणि छान अशी ग्रीनरी होती. तर इथे ना काही भाज्यासुद्धा लावलेल्या होत्या. आता इथे जे जवळून दिसतंय ना हे आहे भेंडीचं झाड, म्हणजे छान अशी मुलांना बघण्यासारखी. बघा इथे छान अशी मोठी भेंडी आलेली आहेत. तर इथे ना काही भाज्यासुद्धा विकल्या जातात, ज्या याच बागेमध्ये पिकवल्या जातात. तर आपण इथून भाज्यासुद्धा विकत घेऊन घरी घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर हे आहे नागकेशर आणि असं करत करत आम्ही पुढे पुढे जात होतो. बऱ्याच काही गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत, ॲक्टिव्हिटीज करण्यासारख्या आहेत आणि मुलांनासुद्धा ना इथून छान छान माहितीसुद्धा मिळते. तर खूप छान. आणि इथे ना छान असा केळीचा घड होता, म्हणजे हे झाड होतं ना हे केळ्यांचं झाड, म्हणजे केळीचं झाड होतं. तर मुलांनी ना फक्त केळी अशी बाजारात बघून विकत घेऊन खाल्लेली आहेत. तर किट्टूला तर इतकं नवल वाटलं, वा वा अशी छान झाडावर केळी येतात, अशी येतात का, बरंच म्हणजे तिचं कुतूहल होतं. त्याच्यानंतर पुढे ना आम्ही एका या स्पॉटवर आलेलो. इतका सुंदर स्पॉट, म्हणजे पूर्ण सगुणा बागमध्ये ना माझा सर्वात जो फेवरेट स्पॉट होता ना बघण्यासारखा तो हाच होता. छान असं एका चौकोनामध्ये ना पूर्ण असं जाळीदार होतं तो चौकोन आणि तिथे छान असे पक्षी विहरत होते. तर तुम्हाला पुढे बघायला मिळेल की ते पक्षी कसे आपल्याकडे येतात, त्यांना हे सगळेजण कसे खायला घालतात. छान विहरत होते आणि माणसांना सुद्धा पक्ष्यांमध्ये राहण्याचा एक वेगळाच अनुभव इथे मला अनुभवायला मिळाला. पहिला ठेवल्याशिवाय येणारच नाही. हो 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 अच्छा. आपको लेने का नहीं तो ऐसा नहीं लिया मैंने वो हेलो मुझे काय मैडम दो हेलो क्या खा रहे हो?
भारी. तर इथे पक्ष्यांबरोबर ना एक वेगळाच अनुभव मी इथे अनुभवला. छान असा हातामध्ये त्यांच्यासाठी खायला दाणे ठेवले होते आणि ते अगदी निरागसपणे ते दाणे आपल्या हातावरच बसून खात होते. तर इतकं छान वाटत होतं ना. तर त्यांनासुद्धा सांभाळण्याची एक वेगळी ट्रिक असते. जसं जे आतमध्ये आपल्या हातात जे दाणे देतात की नाही त्या व्यक्ती, तर ते आपल्याला सांगतात की हलायचं नाही. मग ते घाबरतात पक्षी आपल्याला आणि त्यांना आपल्याच हातावर बरोबर अशी पकड धरून बसतात आणि मग खातात. तर तिथून आम्ही पुढे गेलो तर तिकडे बघा इथे असे छान छान पांढऱ्या रंगाचे उंदीर होते. तर त्यांच्यासाठी पण त्यांना जे जे खायला लागतं ते इथे सगळं ठेवलं होतं. पुढे काही हे प्राणी होते. तर असं हळूहळू आता इथे ना मला वाटतं की पूर्ण प्राण्यांचा जो संग्रह आहे, कोणते कोणते प्राणी इथे ठेवलेले, तर ते सगळे बघत बघत आम्ही पुढे पुढे जात होतो. तर पुढे आणखीन म्हणजे इथे ना सापांचं सुद्धा कलेक्शन केलं होतं. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर हे बघा ते साप बघून सगळी लहान मुलं घाबरलेली. आमच्या पण ग्रुपमध्ये 2-3 जणी म्हणजे किट्टू पकडून 2 अजून लहान मुली होत्या. त्यामध्ये बॉल पायथन आहे, दोन्ही स्नेक आफ्रिकन आहे, इंडियन स्नेक नाही. त्यांना आपण आरामात पकडून देतो कारण हे तीन ऍक्शन करतात. एक आउट नाही पायथन मारा नको देऊ तर पूर्ण तुला नाही करायचं आहे. बॉल पायथन माहिती का तुला बघा टाकू तुझं. तर तिथून आम्ही पुढे गेलो तर इथे ना छान असा इमू प्राणी होता. तुम्हाला माहीतच असेल. तर तो ना आमच्या सगळ्यांकडे बघत होता कोण कोण आपल्याला बघायला आलंय. आणि त्याच्या पुढे अजून आहे ना हा होता शहामृग. इतका मोठा होता बघा. त्याची मान जी असते ती खूप लांब असते. तर असं आम्ही ना म्हणजे जे आपलं मराठीचं पुस्तक असतं त्याच्यामध्ये वाचलेलं आणि खरोखर मी पहिल्यांदा हा शहामृग असा प्रत्यक्षात बघितला. तर त्याच्यानंतर आम्ही आता इथे आलेलो आहोत ते म्हणजे मल्लखांब. त्याच्यानंतर रश्शीवर ज्या पण काही म्हणजे दोरीवर ज्या पण काही क्रिया केल्या जातात ना त्या इथे दाखवलेल्या. तर हल्लीच्या मुलांना ना हे मल्लखांब वगैरे काही माहीतच नाही आहे. जिम्नॅस्टिक म्हणतात त्याला. तर इतकं छान ते स्वतःला प्रिपेअर केलं होतं ना आणि खरंच खूप कठीण आहे हे. तर हे ना जवळजवळ अर्धा ते पाऊण तासाचं सेशन होतं आणि मुलांना हे दाखवणं खरंच खूप मस्त आहे की आपल्या शरीराला आपण किती छान प्रकारे वळण द्यायचं आहे. पण या सगळ्या गोष्टी आहे ना फार कमी मुंबईमध्ये बघायला मिळतात. आणि हे सगळं बघून आहे ना किट्टूला पण इतकं छान वाटत होतं ना. तर आपल्याकडे पण ही जी पण काही शिक्षण पद्धती आहे ना ही खरंच लागू केली पाहिजे. खरं तर आमच्या स्कूलमध्ये पण आहे पण ती प्रत्येकाला कंपल्सरी नाही आहे. त्याच्यामुळे मग प्रत्येक स्टुडंट ही गोष्ट करत नाही ज्याला जिम्नॅस्टिक म्हणतात. तर तिथून आता आम्ही इथे आलेलो आहोत रिव्हर राफ्टिंग. इथे छान अशी छोटीशी नदी आहे आणि इथे ना म्हणजे मासेमारी करतात. तर इथे ना या लोकांना माहिती असतं की मासेमारी करून ना ते आपल्याला मोठे मोठे मासे असे दाखवतात. अगदी जवळ येऊन हे मासे आपल्याला दाखवतात. आणि ना त्यांनी आम्हाला आधीच सांगितलेलं की एक ना एखाद मिनटभर ना हे मासे पाण्याशिवाय राहू शकतात आणि त्यांना तो अंदाज असतो. त्याप्रमाणे ते मासे असे पाण्यातून बाहेर काढतात आणि 1 मिनिटाच्या आत ना त्या माशांना पुन्हा पाण्यामध्ये सोडतात जेणेकरून त्यांचा जीव जाऊ नये. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्या प्रत्येकाचा व्यवस्थित विचार करून मगच राबवल्या गेलेल्या आहेत. आणि हे मला फार इथे आवडलं की आपल्या एंटरटेनमेंटसाठी ना प्राण्यांचा जीव गेला नाही पाहिजे.
तर हे आहेत गोड्या पाण्यातले मासे. तर अशी मासेमारी इथे केली जाते. ती कशी केली जाते आणि मग जवळ येऊन ना ते अगदी एकेकाला ते मासे दाखवत होते की मोठे मासे ना कसे असतात आणि बरोबर ना त्या गोष्टींचा अंदाज घेऊन ना ते जवळ येऊन मासे दाखवून पुन्हा एकदा पाण्यामध्ये ते फेकत होते, जेणेकरून त्यांचा जीव वाचावा. तर आता मासेमारी बघून झाल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे आणि ते छान असं फ्रीमध्ये कोकम सरबत होतं. तर ते कोकम सरबत पिऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा शेतामध्ये छान असा ग्रीनरीमध्ये फेरफटका मारायला इथे बाहेर पडलेलो आहोत. तर खूप छान वाटत होतं. आता थोडासा पाऊससुद्धा कमी पडत होता आणि त्याच्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहोत रेड्यावरची जी सवारी असते ना ती करायला आलेलो आहोत. तर आधीचा ना माझा जो छोटासा व्हिडिओ होता तो डिलीट झाला. तर ते जे चढताना माझी इतकी वाट लागली होती की नाही, तर आता मी उतरते आहे खरं, पण चढताना मला इतका वेळ लागला. जवळजवळ मी त्या माणसाचा 15 ते 20 मिनटाचा वेळ खाल्ला. त्याच्यानंतर मस्त आमच्याबरोबर जे सर आलेले ते अगदी पटकन बसले आणि जेवढं हे तळं आहे की नाही त्याला पूर्ण ते एक राऊंड मारून आपल्याला फिरवतात छान असं तळ्यामध्ये त्या रेड्याच्या वर बसून. तर इतकं छान वाटत होतं की नाही, ते खूपच छान. म्हणजे नवीन अनुभव होता हा माझ्यासाठी आणि मी ना असा प्रत्येक अनुभव घेत असते. मग त्याच्यामध्ये कितीही रिस्क असू दे मी प्रयत्न तर करतेच. अगदी शेवटच्या क्षणाला जर मला असं वाटलं की नाही मी हे नाही करू शकत तरच मी ते करत नाही. तर ज्या नदीमध्ये ना आम्ही रेड्यावर बसून जी सफारी केली ना त्याच नदीमध्ये छान असे सगळेजण मिळून आम्ही मस्त एन्जॉय करतो आहोत. तर आता मी कुठेच व्हिडिओमध्ये दिसत नाही, त्यामुळे स्वतःचं शूटिंग मी स्वतःच करते आहे आणि सगळ्यांबरोबर करते आहे. तर अशी छान आम्ही मज्जा केली, खरंच एन्जॉय केला. तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ बघून काय वाटते मंडळी, मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं आहे सगुणा बाग. मला तर फार आवडलं, तुम्हाला पण नक्की आवडेल. नक्की तुम्ही फ्रेंड्स ग्रुपबरोबर फॅमिलीबरोबर एन्जॉय करायला नक्की जा. आणि बघा किती छान अशी ग्रीनरी आहे आणि ही ग्रीनरी बघूनच ना खूप मस्त वाटतं, छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि जसं मी मगाशी म्हटलं आहे की जे निसर्गप्रेमी आहेत, ज्यांना निसर्गाबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं ना, तर त्यांना हे नक्कीच आवडेल. तर अशी सगळी मजा करून आम्ही जवळजवळ 1 ते 1:30च्या दरम्यान इकडे लंच करायला आलेलो आहोत. आणि बघा चपात्या तुम्हाला बघूनच कळेल इतक्या छान आणि सॉफ्ट होत्या. पापड, त्याच्यानंतर मका हा सुद्धा याच ज्या बागेमध्ये जो पिकलेला आहे ना तोच मका आहे. गाजर आहेत छान, काकडी आहे. हे सगळ्या ज्या भाज्या आहेत ना आता याच बागेतल्या आहेत. त्यानंतर पनीरची भाजी होती आणि मस्त असं बटाट्याची भाजी होती आणि जेवण इतकं चविष्ट होतं ना, खूपच छान होतं. म्हणजे अगदी घरगुती जेवल्यासारखं आणि छान असं मस्त ताक, जे माझं खूप फेवरेट आहे. म्हणजे ताकाशिवाय तर ना माझं जेवणच पूर्ण होत नाही. आणि छान असा डाळ भात मी आता इथे घेतलेला आहे पोळ्या खाऊन झाल्यानंतर. दो पार्टनर में खड़े कर, ज्यादा नहीं, थोड़े सर आप ही आए, आ जाओ सर, आ जाओ. जेवून झाल्यानंतर ना छान असा 1 तासाचा मॅजिक शो होता. तर तो काही मी पूर्ण शूट नाही केलेला आहे. तुम्ही जेव्हा याल ना सगुणा बागमध्ये तेव्हा नक्की हा मॅजिक शो बघा. आणि हा त्याच अनपेड ॲक्टिव्हिटीमध्येच आहे. तर जेवून झाल्यावर कसं ना छान बाहेर विहरायला सुद्धा कंटाळा येतो, थोडासा आळस भरतो. तर त्याच्यामुळे हा मॅजिक शो असा बसून छानपैकी बघायचा. त्याच्यानंतर इथे आपण छान छान मेहंदीसुद्धा काढू शकतो. तिकडे 2 मुली बसलेल्या असतात मेहंदी काढण्यासाठी. तर किट्टूने आता इथे मेहंदी काढलेली आहे. आणि आता इथे आमची लास्ट ॲक्टिव्हिटी आहे. आम्हाला जायला जवळजवळ अर्धा तास बाकी होता आणि मस्त आम्ही अशी बैलगाडीवरची सवारी केलेली आहे. तर हे जे पूर्ण सगुणा बाग आहे ना तर त्याला पूर्ण असा ना राऊंड मारून ही बैलगाडी आपल्याला फिरवून घेऊन येते. आणि त्याच्यानंतर आता खूप असा दुःखाचा
जो म्हणतो ना दुःख झालेलं आहे. आता आम्हाला जायचं आहे आणि जायची वेळ झालेली आहे. तर त्या रिक्षावाल्याला ना आम्ही सकाळीच सांगून ठेवलेलं की हा जाण्याचा टायमिंग आहे. जवळजवळ 6चा टायमिंग होता, पण आम्ही तरीसुद्धा अर्धा तास अजून काढला तिकडे. 6:30 वाजताच आम्ही निघालो आणि ती रिक्षा पूर्णपणे आतपर्यंत आम्ही बोलवली. त्यामुळे तुम्ही जेव्हाही सगुणाबागला जाल ना तेव्हा रिक्षेने याल ना त्याचा नंबर घेऊन ठेवा आणि त्याच व्यक्तीला ना बरोबर 6-6:30च्या दरम्यान आहे ना पूर्ण आतमध्ये यायला सांगा. म्हणजे तुम्हाला जितकं आपल्याला 15-20 मिनटं आतमध्ये यायला चालत यावं लागतं ना, तर जाताना आपण खूप दमलेलो असतो. तर त्याच्यामुळे मग ती व्यवस्थित आपल्याला अगदी स्टेशनपर्यंत पोहोचवते. आणि अशा प्रकारे छान अशी आमची ही सफर झालेली आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय. आणि तुम्ही नक्की जर फिरून आलात तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सगुणाबाग कसं आहे ते.